अमोल ऑन स्ट्राइक, तर नॉन स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळेल जितू ही सलामीची जोडी मैदानावरती वेळू संघाकडून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। तिसऱ्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरुवात होते। पहिल्या 2 सामन्यातले विजेते आता एका समोर एक आलेले आहेत आणि बघूयात या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो मात्र थेट आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळेल। पहिला चेंडू मात्र इथे आक्रमण केलं जात आहे, चेंडू उंच आकाशात, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल टिपला जाईल आणि पहिला फलंदाज मात्र इथे होतो बाद। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल। संकेत आपण पाहतोय मैदानावरती दाखल होईल। शून्यावरती मात्र पहिला फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे। शून्यातून आता पुन्हा एकदा इथे सुरुवात मैदानावरती करावी लागेल। शून्यातून पुन्हा एकदा संघर्ष आता मैदानावरती करावा लागणार आहे। अमोल जिथे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षकांना देखील आपण पाहतो एक सुरेख झेल तिथे टिपलेला आहे। शून्याची कोंडी फोडायची आता एका बाजूने जितू, तर संकेत नव्यानं आपण पाहतो मैदानावरती दाखल झालाय। तर पहिल्याच चेंडूवरती महेशला मात्र मोठा आत्मविश्वास मिळाला, कारण पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस गोलंदाज विकेट मिळवतो त्यावेळेस मात्र आपण पाहतो एक मोठा आत्मविश्वास तिथे निर्माण होत असतो। स्विच हिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात होता, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे कॉल होता। पाहता पाहता 2 धावा इथे पळून पूर्ण होतील। सन्माननीय गंगाराम दादा जगदाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय गंगाराम दादा चषक 2023-24 सुंदर असं आयोजन पर्व दुसरं खरं स्पर्धेचं पाहायला मिळतंय। सोमवारी या स्पर्धेचं आपण पाहतो 8 तारखेला जिथे उद्घाटन सोहळा बघायला मिळाला, अंतिमचा दिवस हा 14 तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे। अनेकांच्या सहकार्यातून खरं तर ही स्पर्धा उभी राहताना आपल्याला पाहायला मिळाली। अनेक मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं आहे। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000, द्वितीय 31, तृतीय 21, चतुर्थ 9 आहे, 5व्या क्रमांकाचं देखील पारितोषिक 9,000 आहे, 6व्या क्रमांकाचं 9,000 रुपयांचं पारितोषिक आहे। मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट सायकल आहे। अशा अनेक भरघोस अशा पारितोषिकांनी आपण पाहतो ही स्पर्धा इथे संपन्न झालेली आहे। सुरेख फटका होता, स्लॉक स्वीप केलाय, सरळ चेंडू पोहोचतो सीमा पार, सनसनीत चौकार। Jazz in the mix, jazz in the mix. चौकार आलाय, चौकारा बरोबर धावफलकात वाढ होते, धावफलक मात्र पुढे जातोय। 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिशय सुरेख असा फटका इथे जितूच्या बॅटमधून विशेष आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर याच्या आधीच्या मॅच मध्ये मात्र सुंदर फलंदाजी इथे जितूची आपल्याला बघायला मिळाली। यावेळेस मात्र फक्त दिशा दिली, चेंडू फाईन लेगला खेळलाय। 1 धाव मात्र तिथे आपण पाहतो प्राप्त होते आणि एका धावेनं धावफलकात वाढ होते। 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। शांत संयमी सुरुवात मैदानावरती आपण पाहतोय ते फलंदाज करतात, एक चौकार आला, त्यानंतर पुढच्या चेंडूवरती मात्र जिथे सन्मान दिला आणि सन्मान देत आपण पाहतोय ते यावेळेस मात्र फटका फसलाय, चेंडू उंच आकाशात, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल टिपला जाईल आणि फलंदाज इथे होतो बाद। धक्का क्रमांक 2 Let's go! आजकल की लड़कियां
महेश महेश आजकल की लड़कियां करती है। पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गडी बाद 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज नितीन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल। वा सुरेख चेंडू यावेळेस बघायला मिळतोय। चेंज ऑफ दी पेस इथे बघायला मिळाला। गतीमध्ये आपण पाहतो व्हेरिएशन आहे आणि गोलंदाज जुनेद आहे, नवीन फलंदाज नितीन आपण पाहतो मैदानावरती दाखल झालाय। पहिला चेंडू मात्र जुनेदनं खूप सुरेख टाकलाय, ते निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा हलक्या हातानं डिफेन्स इथे आपल्याला बघायला मिळाला। एक सिंगल जिथे आपण पाहतो घेतली जाते। तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केलेली आहे। बघायचे चेंडू फेकलाय असं पंचांच्या निदर्शनास आले आणि त्यामुळे आपण पाहतोय तिथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे। फेअर डिलिव्हरी ना, यस एक धाव आपण पाहतो त्यावरती मिळाली। एका धावेच्या मदतीनं धावफलकात वाढ झालेली आहे। धावफलकावरती तुम्ही पाहू शकता 9 धावा। दुसऱ्या क्रमांकाचं षटक 9 धावा धावफलकावरती सुरेख गोलंदाजी ते साकारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हलक्या हातानं आपण पाहतोय ते डिफेन्स केलाय चेंडू। एक धाव मात्र आपण पाहतो तिथे प्राप्त होते। एक धाव जमवण्याचा प्रयत्न आतापर्यंत आपण पाहतो एक चौकार जिथे जितूच्या बॅटमधून आलाय आणि पुन्हा मोठा फटका मात्र इथे कुणी खेळला नाही। एकेरी दुहेरी धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय घेण्याचा प्रयत्न आहे। एक धाव मिळाली। धावफलक दुहेरी अंक बघायला मिळतो आपल्याला जिथे 10 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत। यावेळेस मात्र सुरेख फटका, शानदार फटका आहे, सरळ बॅटनं डीप लॉंग ऑफला चेंडू सीमा पार। मेरे सपनों की रानी कब आएगी। पहिले 3 चेंडू खूप सुरेख बघायला मिळाले। चौथ्या चेंडूवरती मात्र एक मोठा तडाखा इथे जितूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा एक क्रॉस दी लाईन सरळ पाठवलाय मिड विकेट सीमारेषा बाहेर, लागोपाठचा उत्तुंग दुसरा षटकार। थँक्यू क्षेत्ररक्षक, तुम्ही थांबा जागेवरती। बॉल बाहेर गेल्यानंतर तिथे बॉल बॉईज आहेत
दोन लागोपाठचे षटकार इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाले आणि धावफलकावरती सुद्धा वाढ होते. धावफलक मात्र पुढे जातो, जिथे 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होत आहेत. फाईनली गोल क्षेत्ररक्षक तैनात, जेल टिपला जाईल, बिग विकेट डाऊन, बडी मछली जाल में. दिल को क्या हो गया, अभी तो यही था, अभी खो गया. न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो यही था, अभी खो गया. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. अक्षय, तिसऱ्या विकेटची प्रतीक्षा संपली, जिथे लागोपाठ 2 षटकार आले आणि त्यानंतरच्या त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवली. 2 षटकांचा खेळ इथे संपला. धावफलकावरती आहेत 22 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात वेळू संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. पॉवर प्ले संपलाय. 2 षटकांचा 11 धावेंची सरासरी 2 षटकांमागे आपल्याला बघायला मिळाली आणि बघायचंय आता षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. पॉवर प्ले संपलाय आणि क्षेत्ररक्षणात देखील आपण पाहतोय पुन्हा जे फेरबदल मैदानाच्या आतमध्ये केलेले आहेत. सुंदर कामगिरी गोलंदाजांनी खरं तर इथे साकारली. 2 मोठाले फटके जरी आले, वा सुरेख फटका, इथे फक्त दिशा दिली, तिथे बॅकवर्ड पॉइंटला खरं हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. 2 मिळाल्यात. तिसऱ्या धावेसाठी मात्र आपण पाहतोय कॉल होता, परंतु थांबवलं जाईल. दोन धावा मिळाल्या. 2 धावेंबरोबर धावफलकात वाढ होते. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय ते पूर्ण झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी ते साकारायचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतो वेगानं चेंडू पर्यंत जाईल आणि तोपर्यंत इथे घेतल्या जात आहेत. एक सिंगल केवळ इथे मिळणार आहे. एका धावेनं धावफलक आपण पाहतोय पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं लॉंग ऑफला आपण पाहतोय चेंडू सरळ सीमारेषा बाहेर पोहोचेल 6 धावेंसाठी. इथे एक मोठा फटका पुन्हा बघायला मिळतोय. धावफलकावरती वाढ होते. धावफलकावरती पाहू शकता 32 धावा ज्या पूर्ण झाल्या. तो टॉपीच बाहेरची कड घेणारा चेंडू आपण पाहतो. तिथे क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठीमागे. आउटफील्ड वेगवान चेंडू सीमा पार. 6 बरोबर 4 पुन्हा मिळाले. दिल को क्या हो गया, अभी तो यही था, अभी खो गया. न जाने मेरे दिल को 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक चौथ्या षटकाला सुरुवात होते. पांडुरंग आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 3 षटकात मात्र आपण पाहतो इथे सुरेख अशी कामगिरी. हो, यावेळेस मात्र सुरेख फटका स्क्वेअर लेगला. चेंडू सीमा पार. 6 धावा.
in the mix. जीने के 4 दिन बाकी है बेकार दिन जीने के 4 दिन बाकी है बेकार दिन जाए 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 एक बार जो जाए जवान फिर ना आए जवान 6 धावेंबरोबर धावफलकावरती मात्र वाढ होते. धावफलकावरती पाहू शकता 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा सुंदर फटका इथे क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. सहा 4 पुन्हा बघायला मिळालेत आपल्याला आणि धावफलकावरती वाढ होते. पुन्हा सुरेख फटका इथे बघायचं. क्षेत्ररक्षक मात्र फक्त दर्शक बनलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 6 धावा. धावफलकावरती वाढ होते. 52 धावा या 6 धावेंबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटनं आपण पाहतो इथे खेळाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो पुढे तैनात आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला बघायला मिळतंय आणि एका धावेबरोबर धावफलकात वाढ झालेली आहे. धावफलक पुढे गेलाय. 53 धावा. 53 रन. लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात अडवलाय. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये फेक येईल तोपर्यंत एक सिंगल मिळाली आणि एक धाव जिथे आपण पाहतो. पहिल्या 2-3 चेंडूवरती मोठं आक्रमण खरं तर फलंदाजांनी केलं होतं, परंतु पुढच्या 2 चेंडूवरती आपण पाहतो इथे फलंदाजांना रोखतोय पांडुरंग. जो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सुंदर फटका आहे. गॅप मोठा. 2 क्षेत्ररक्षकांमधली दरी. चेंडू फरार. सीमारेषा बाहेरच्या. धावफलकावरती वाढ झालेली आहे. 4 धावेंनी षटक संपलंय. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतो 58 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिमच्या षटकासाठी गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. नितीन, अक्षय दोनही फलंदाज आपण पाहतोय ते अफलातून फलंदाजी मैदानावरती बघायला मिळते. जिथे अक्षयनं मात्र 2 चौकार आणि 2 षटकार इथे मैदानात खेळलेले आहेत, तर नितीननं मात्र 1 षटकार आणि 1 चौकार हे 2 मोठे फटके खरं तर त्याच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरून येईल. अडवलाय चेंडू. फेक होते आणि तोपर्यंत मात्र इथे हिट बॉल. एका अतिरिक्त धावेनं आपण पाहतो धावफलकात वाढ होते. 60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय इथे पूर्ण झालेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न. वाह, ऑफसाइड पिचिंग केलेला चेंडू. पुढे डान्सिंग राऊंड द विकेट खेळायचा होता, मात्र बॅटवरती आला नाही. तिथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही चेंडू अफलातून. एक चेंडू जरी दिशा थोडीशी बरकटली असली तरी पुढे पुन्हा दिशा टप्प्यावरती नियंत्रण आणलंय आणि पुन्हा सुरेख गोलंदाजी ते साकारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. कामगिरी सुरेख येते गोलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
धावफलकावरती मात्र वाढ झाली आहे 6 धावेंबरोबर 66 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा स्क्वेअर लेगला एक कडक फटका आपल्याला बघायला मिळाला आहे 6 धावेंसाठी. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गगनभेदी षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि धावफलक सुद्धा खूप वेगानं पुढे जाताना बघायला मिळतंय. जिथे 72 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अक्रॉस दी लाईन जे मिडला समांतर येईल मिड विकेटवरून शतरक्षक आपण पाहतो चेंडू पर्यंत पोहोचलाय. फेक होते आणि तोपर्यंत आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केलेली. ओहो फुल टॉस होता. यष्टीरक्षक मात्र गाफील आहे पाठीमागे आणि चेंडू सरळ पोहोचतो सीमापार 4 रन. शिवरे संघ तिकडे जाऊ नका, इकडे या, पवेलियन मध्ये बसा सगळे. इकडे इकडे पेनल्टीला सामोरं जावं लागेल आपल्याला. इकडे या पटकन. ऐसी बातें बताऊंगा जो आज तक तुमने न देखी होंगी और न सुनी. थँक्यू. 77 झाल्यात. 78 धावेंचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे शिवरे संघाला. चला विनंती, 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचे आहेत. तर पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कोल सुद्धा या ठिकाणी संपन्न होतोय. मी दोन्ही संघनायकांना विनंती करतो, पिसर्वे संघनायक आणि टाकळी फायटर संघनायक, त्याला टॉस करण्यासाठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. चौथ्या सामन्याचा नाणेफेक सन्माननीय अप्पासाहेब गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करणार आहे. सन्माननीय महादेव जगदाळे साहेबांना विनंती आहे, या आपल्या शुभ हस्ते इथे पुढील सामन्याचा नाणेफेक संपन्न होतोय.
दोन्ही मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे लवकर यायचंय. दोन्ही संघ नायक इथे आलेले आहेत. पिसर्वे संघाचे संघ नायक आणि टाकळी फायटर संघाचे संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस जिंकलाय टाकळी फायटर संघ आणि शतरक्षणाचा निर्णय इथे मैदानाच्या आतमध्ये घेतलाय आणि पिसर्वे संघ आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला सागर आहे, दुसऱ्या बाजूला जुनियत ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानावरती दाखल होते. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर नेम सामन्याला सुरुवात अक्षय आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्यावरती आहे. सागर आणि जुनियत इथे पाठलाग मोठा आहे. खरं तर 78 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू 78 असं समीकरण खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षयनं पहिल्या षटकाची जबाबदारी आपण पाहतोय त्या हातात घेतली आणि पहिल्याच षटकाला मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. स्विच हिट केलाय. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण इथे बघायला मिळालं. चेंडू सीमा पार. सनसनी चौकार 4. Jazz in the mix. पहिल्याच चेंडूवरती एक सनसनाटी निर्माण करणारा चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर होता फटका. खरं तर आपण पाहतो इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न बघायला मिळालाय आणि खरं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर इथे सुरुवात कशी होते यावरती निश्चित विजय अवलंबून असतो. आणि इथे एक मात्र आपण पाहतो सुंदर अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. चौकारानं ती सुरुवात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉल तिथे पंच घोषित करतात. एक अतिरिक्त अवंतर धाव जी धावफलकाला आपण पाहतो जोडली गेली आणि एका अवंतर धावेनं धावफलकात वाढ झालेली आहे. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्वेचेटचा कलात्मक सुरेख फटका. चेंडू सरळ पोहोचतोय सीमारेषा बाहेर. 4 रन. दोन चौकार धावफलकावर पुन्हा वाढ होते. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच प्रत्युत्तर खरं तर इथे फलंदाज सागरनं दिलेला आहे.
आणि इथे मात्र सागरासारखी सुनामी त्यानं धाब्यांची मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. सागर में खाबा खा झोका आता है सब कुछ धाबा कर देता है और लोग उसे सुनामी कहते. ती धाब्यांची सुनामी या सागरला मैदानावरती आणावाच लागेल, कारण 78 धाब्यांचा पाठलाग आहे. त्यामुळे इथे मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील आणि तो प्रयत्न निश्चित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. फटका फसलाय, चेंडू उंच आकाशात, झेल तिथे टिपला जाईल आणि फलंदाज होतो बाद. पहिल्या विकेटची प्रतीक्षा संपली. सागरला परत लावलंय बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतो महेश. आपण पाहतो मैदानावरती दाखल होईल. धावफलकावरती 9 धाबा. पहिला गडी मात्र इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आतमध्ये दाखल झालाय महेश आणि सागरची आता जागा त्याला इथे मैदानावरती भरून काढावी लागेल. पहिलाच चेंडू सुरेख फटका बघतो आपण. सरळ पोहोचेल चेंडू डीप लॉंग ऑफला, सीमारेषा बाहेर ठोकलाय उत्तुंग षटकार. धावफलकावरती वाढ होते 15 धाबा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख फटका. यावेळेस मात्र दिशा बरकटली जाईल. व्हाईट बॉल मात्र इथे पंच घोषित करतायत. व्हाईट चेंडूची घोषणा आहे. एक अतिरिक्त धावेनं धावफलकात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. 16 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मार्गस्थ आहे. सुरेख फटका कव्हरला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र दुरे अडवण्याचा प्रयत्न करतोय. थांबवलंय चेंडू सीमारेषेच्या आत. दुसऱ्या धावेची मात्र इथे मागणी होती आणि पाहता पाहता 2 धाबा इथे पळून पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं आपण पाहतो धावफलकात देखील वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतो पुढे 18 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडू बरोबर षटक संपलं पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 18 एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. दुसरं षटक जितू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात मात्र आपण पाहतोय ते 18 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या. थोडंसं महाग षटक मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळालं आणि बघायचं आता इथे मात्र कशी कामगिरी जितू साकारेल. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरुवात होते. सुरुवात मात्र खूप छान झाली. जिथे एक विकेट मात्र गमावली महत्वाची. यावेळेस मात्र अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतो धावतोय चेंडूच्या पाठीमागे. अडवलाय चेंडू आणि त्यावरती एक सिंगल मिळाली. एक धावेनं आता आपण पाहतो विजयाचं अंतर इथे कमी करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांचा आहे. या सामन्यातून पराभूत होणाऱ्या संघाला मात्र एक संधी निश्चित आहे. पाठीमागे सरत हा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र बॅटवरती आला नाही. खूप झपकन चेंडू आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेलाय. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशी अतिशय दर्जेदार गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये साकारायचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतो वेगानं चेंडूपर्यंत जाईल. एक सिंगल जिथे प्राप्त होते आणि एका धावेनं धावफलकात देखील वाढ होते. धावफलक पुढे 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक 20 धावा धावफलकावरती. या षटकात मात्र पहिले 3ही चेंडू खूप अप्रतिम इथे टाकले. त्यामध्ये एक निर्धाव जो आपल्याला पाहायला मिळालाय. अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी करायचा प्रयत्न आहे. थोडासा दिशा बरकटलेला चेंडू होता. व्हाईट बॉल मात्र इथे पंच घोषित करणारे आणि त्यावरती एक अवंतर बोनस रूपी धाव आपण पाहतोय जोडली जाते.
एक धाव मिळाली एका धाबे बरोबर धावफलक पुढे जाताना देखील आपल्याला पाहायला मिळतं. हो खूप उंच आहे शतरक्षक मात्र चेंडू खाली येईल सेल टिपलाय आणि फलंदाज इथे बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. प्रसाद, ॲडव्होकेट प्रसाद आपण पाहतो मैदानावरती दाखल होतोय. कामगिरी करावी लागेल. जिथे धावफलकावरती तुम्ही पाहता 21 धावा आहेत आणि 21 या धावसंख्येवरती आपण पाहतो दुसरा गडी देखील इथे गमावलेला आहे. जिथून मात्र या षटकात पुन्हा एक सुरेख कामगिरी साकारायचा प्रयत्न केलाय. जिथे एक चेंडू खराब आला, पुढच्या चेंडूवरती एक विकेट त्याने मिळवलेली आहे. फुलोर लेनचा चेंडू होता, बॉटम हँडचा वापर करत खांडलाय चेंडू. लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतो पुढे तैनात आहे. एक धाव आपण पाहतो तिथे प्राप्त होते आणि एका धाबेच्या मदतीनं धावफलकात वाढ झालेली आहे. 22 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने खेळलाय. तिथे फक्त जो डिफेन्स आपल्याला बघायला मिळाला की शरीरापासून वेगळा करायचा होता चेंडू आणि तो केला. याचबरोबर षटक मात्र संपलंय. 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 23 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होते आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आहे. पुन्हा अक्षयच्या हातात मात्र चेंडू आहे. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा तो गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटनं पुढे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला जाईल आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. दरम्यानच्या काळात आपण पाहतो ज्यांचं आगमन होतंय सन्माननीय हेमंत दादा जरांडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनापासून आम्ही स्वागत करतो. सन्माननीय अमित दादा बडदे आपण देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो दाखल होईल. पांडुरंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इथे अक्षयला मात्र एक विकेट मिळाली. धावफलकावरती 23 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोअर चेंडू होता मात्र समजला नाही इथे फलंदाजाला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकात अक्षय महाग ठरला, 18 धावा जिथे खर्च केल्या, परंतु या षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी साकारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळतो. फेक अचूक एक धाव मात्र आपण पाहतो तिथे प्राप्त होते. का धाबे बरोबर धावफलकावरती वाढ होते, पुढे जाईल धावफलक. 24 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र खूप आखूड होता चेंडू. तिथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र गॅप मिळाला नाही. एका धावेवरती थांबलाय आणि एका धावेनं पुन्हा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 25 रन.
लॉस ऑफ 3, 3 गडी इथे बाद आहेत. वा, सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतो. शतरक्षक मात्र दर्शक आहे आणि चेंडू डीप लॉंग ऑनला. 9+6. नो प्लस 6 इथे आपल्याला बघायला मिळाल्यात आणि धावफलकावरती 32 धावा इथे पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ दी पेस, गतीमध्ये व्हेरिएशन इथे आपल्याला निश्चित बघायला मिळालं. आणखी एक सुरेख चेंडू इथे आहे. या आधी आपण बघितलं वेगवान चेंडू होता. तिथे मात्र फलंदाजाला समजला नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि याच बरोबर षटक मात्र संपलंय. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक दाखवतो 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 78 धाव्यांचं लक्ष आहे. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक राहिलेत. अजूनही जवळपास 12 चेंडू आणि 46 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 46. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होते आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आहे. बॉलर नेम काय आहे? संकेत. संकेत आपण पाहतोय ते गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. शतरक्षक आपण पाहतो मिड विकेटला येतो. अडवलाय आणि फेक येईपर्यंत आपण पाहतो तिथे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाब्यांबरोबर धावफलक पुढे पोहोचला जातोय. धावफलकावरती आहेत 34 धावा. प्रत्येक चेंडू नंतर समीकरणात बदल मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. सुरुवातीला पहिल्या षटकात मात्र खूप सुरेख फलंदाजी बघायला मिळाली, जिथे 18 धावा पहिल्या षटकात आल्या. दुसऱ्या षटकात मात्र आपण पाहतोय जिथून टाकलं दुसरं षटक, जिथे 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू होता. खरं तर पॉइंटला स्टेअर करायचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख इथे कामगिरी मैदानावरती आपल्याला गोलंदाजांकडून बघायला मिळाली. विशेषतः फलंदाजी करताना वेळू संघाने एक मोठा धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा केला. तिथे पुन्हा एक मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅटवरती चेंडू येत नाहीत. एक धाव मात्र आपण पाहतोय तिथे प्राप्त होते. एका धाब्याने आता जास्त फरक पडणार नाही खरं तर वेळू संघाला. इथे मोठाले फटके जर इथून पुढे आले तर मात्र पुन्हा थोडीशी सामन्यात बदल होईल, परंतु त्यासाठी फलंदाजांना मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं असणार आहे. जमिनीला समांतर हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे तिथे मात्र चुकी होते आणि चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. धावफलकावरती वाढ झालेली आहे. धावफलक पुढे जातो. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बराचसा आखूड टप्प्याचा चेंडू, तिथे मात्र मोठा फटका खेळता आला नाही. एका धावेवरती खरं तर इथे समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आपण पाहतोय वाढ झाली. 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 38 बनवायच्यात आणि या षटकातला मात्र एक चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 38 असं समीकरण आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये आहे. एक धाव मात्र तिथे मिळेल आणि याच बरोबरीनं आपण पाहतो षटक मात्र संपलं जाते. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू 37 धाव्यांची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी आहे. प्रत्येक चेंडूवरती आता षटकार इथे खेळावं लागेल फलंदाजांना. म्हणजे अजूनपर्यंत जर बघितलं मला वाटतं 2 षटकार आले. पहिल्या षटकात 1 षटकार आला,
त्यानंतर तिसऱ्या षटकात 9 चेंडू आणि 6 आपल्याला बघायला मिळाल्या, परंतु त्या व्यतिरिक्त मात्र मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना खरं तर खेळता आला नाही. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅकवर आहे. अतुल मात्र आपण पाहतोय ते गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू मात्र इथे सुरेख होता, डॉट निर्धाव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पहिला निर्धाव आलाय. आता शेवटचे 5 आणि 37 असं समीकरण आपण पाहतो मैदानावरती निर्माण झाले. वेळू संघाने मात्र आपण पाहतोय सामन्यात पकड मजबूत केली आणि ते सुरुवातीपासून हो बॅटची बाहेरची कड, लिडिंग एज आणि कॉट बिहाइंडचा शिकार. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था इथे बसला जातो. नवीन फलंदाज सोहेल मैदानावरती दाखल होईल. शेवटचे चेंडू आपण पाहतोय शिल्लक आहेत. 4 चेंडू 37 धाव्यांची गरज आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी. सुंदर फटका, सरळ बॅटनं बॅक टू बॉलर आणि 6 धावा. अतुल वरती आक्रमण करायचा प्रयत्न आहे. इथे 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेस मात्र जो चेंडू आपण पाहतो की बाहेर चालला होता त्याला ओढून मारायचा प्रयत्न सोहेलचा बघायला मिळाला. त्यावरती एक सिंगल मात्र प्राप्त होते आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकात मात्र वाढ होते. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाकळी संघ क्षेत्ररक्षणासाठी तयार राहा. जसा सामना संपला जाईल तसं लगेच क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचे. 5 षटकांची मॅच पुन्हा आपल्याला बघायला मिळेल. परंतु यानंतर मात्र नॉकआउट फेरी सुरू होणार आहे. जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र आता इथून पुढे दार बंद होणार आहेत. आतापर्यंत आपण बघितलं पराभूत होणाऱ्या संघांना संधी होती, परंतु आता इथून पुढे प्रत्येक सामना हा नॉकआउट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे बघूयात कशा प्रकारचे सामने पुन्हा मैदानाच्या आतमध्ये रंगले जातात. एक चेंडू आता केवळ शिल्लक आहे, औपचारिकता शिल्लक आहे आणि खूप उंच आपण पाहतोय आकाशात चेंडू बघायला मिळतो आपल्याला. शतरक्षक मात्र चेंडू खाली झेल निसटलाय आणि याच बरोबर सामना मात्र संपलाय. सामना जिंकला वेळू संघानं, हा सामना जिंकलाय. विजयी संघाचा आम्ही मात्र करतो खूप खूप असं अभिनंदन. आणि वेळू संघ आपण पाहतोय आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळणार आहे. तर आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरतोय अक्षय. 12 चेंडू 39 धाव्यांची खेळी जी अक्षयने केली. 2 अक्षय, त्यामुळे अक्षय पांगारे या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच ठरतोय. मी विनंती करतो या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. हेमंत दादा